गुड मॉर्निंग बेगम. आज गुड काय आहे मॉर्निंग. नाश्त्याला? आज आपण हे नीरफणसाचे कटलेट्स करणार आहोत. हे 2 शिट्ट्या करून हे वाफवून घेतलेले आहेत. याच्यामध्ये बटाटा आणि नीरफणस घातलेले आहे. अशा पद्धतीनं आपण काढायचं आहे वरचा हे. आणि बटाटा थोडे टाकलेले आहेत. 2 बटाटे घेतलेले आहेत आणि 1 नीरफणस घेतलेला आहे. हा सगळा इथं स्मॅश करून घ्यायचा आहे. आणि इथं सगळं प्रिपरेशन करून ठेवलं. याच्यात आलं लसूण कोथिंबीर, आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आहे, अनियन आहे आणि हे 3 मसाले आहेत: जिरा, गरम मसाला आणि थोडा चाट मसाला. जास्त मसाले घालायचे नाही आहे. हे ह्याचं कवर कट करून घ्यायचं आहे आपण. याचं पॅक असं हे खूप टेस्टी लागतात. हे ब्रेड सोबत आपण मुलांना खायला द्यायचे. अरो, तुझं काय चाललंय? चॅट ब्रेड खाते. अरे रे रे. हे आपण हा नीरफणस वरचा सगळे क्लिअर काढून घेतलेले वरचं कवर. आणि हा एक ह्याच्यामध्ये घालून असं स्मॅशरने थोडं हलक्या हाताने स्मॅश करून घ्यायचं. असं फारच हे करायचं नाही आहे, थोडं मोठासाच ठेवायचं. एक त्याच्यामध्ये घालून मी पटपट स्मॅश करून घ्यायचं. मध्ये मध्ये बटाटा पण टाकायचा आहे. बटाटा फार घ्यायचा नाही आहे, कारण नीरफणसाची टेस्ट सगळी समजत नाही सगळं बटाटा पण नीरफणस. त्यामुळे आपण बटाटा फक्त बाइंडिंग टाकून घेतले. सकाळी स्कूलचं तयारी आहे, त्यामुळे गडबड गडबड चालू आहे व्हिडिओची. आता आपण याच्यामध्ये आपण ऑनियन टाकणार आहोत, बारीक चॉप केलेला. हे आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची. हिरवी मिरची जरा जास्तच वापरायची तिखट होण्यासाठी, कारण गोडसर असते, त्याला गोडसर चव असते. हे सगळं ह्याच्यामध्ये घालून आता मीठ टाकायचं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला त्या शेपमध्ये आवडते त्या शेपमध्ये तुम्ही पॅटी बनवू शकताय. मुलांना कोणत्या शेपमध्ये आवडतं तशा. घेत आहोत. कॉर्नफ्लोअर. कॉर्नफ्लोअर थोडासा आणि रवा थोडा. त्याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे. थोडंसं मीठ घातलेलं. तुम्ही थोडंसं रव्यामध्ये तिखट पण ऍड करू शकताय, लाल तिखट पावडर पण ऍड करू शकताय. पण मी हे थोडं मुलांसाठी बनवते. आतमध्ये मी मिरची घातलेली आहे, त्यामुळे मी काय याच्यामध्ये हे घालत नाही आहे. हे असे थोडे तेलामध्ये सोडायचे. छान गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहेत. आता हे गोल्डन झालेले आहेत. गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर हे काढून घ्यायचे. हे कटलेट्स आपण ग्रीन चटणी सोबत, ब्रेड सोबत आपण मुलांना देऊ शकतो. मेयोनीज याच्यामध्ये ऍड करू शकतो. याच्या आतमध्ये आपण स्टफिंगमध्ये चीज पण आपण घालू शकतो, जसं तुम्हाला चल. तेच किती की त्यांना. हे आपले कटलेट्स रेडी झाले. आपले हे चिकन
आपले आपले नील फणसाचे कटलेट्स करून रेडी तयार झालेले आहेत की आपण ब्रेड सोबत खाऊ शकतो, मेयोनीज घालून, चीज घालून ऍड करू शकतो, बर्गर टाईप खाऊ शकतो किंवा असंही खाऊ शकतो. एन्जॉय. लाईक करा, सबस्क्राईब करा, आवडला तर व्हिडिओ. थँक्यू. झालं खाणार? हा घे. आणि कसं झालंय सांग. हाय थोडं दे ना. कसं झालंय सांगायचं काय? हा खा. हा खा. कसं झालंय? भाजलं आय. छान झालंय. इकडे चालेल.